अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा पिता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची. कुंडली गौरदेव हरी विठ्ठल. जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गणेशनाथ महाराज की जय. सद्गुरु महावीर महाराज की जय. सद्गुरु बालाजी योगी महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गणेशनाथ महाराज की जय. सद्गुरु महावीर महाराज की जय. सद्गुरु बालाजी योगी महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. उजनी देवस्थान गणेशनाथ महाराज यांचं काय आहे तिथं मठस्थान आहे. म्हणजे मठ, आता त्याची कुठलेही काय माहित नाही मला, पण मठ शिष्य मंडळ हे सगळं कसं आहे त्या उजनी गावामध्ये आहे. आणि त्या उजनी गावातून त्यांच्या शिष्याकडून ही सेवा कशी झाली तर माझ्याकडे आलेली आहे. आणि सेवा म्हणलं म्हणजे कसं असतं, सेवा भाव असतो. तिथं अहंकार नसतो, अभिमान नसतो, काय असतो सेवा भाव. आपल्याला काय करायची आहे तर सेवा करायची आहे. सेवा म्हणलं म्हणजे कोणतीही असो, जनसेवा असो, आपण ग्रस्त आश्रमी आहेत, आपण ग्रस्त आश्रमी त्या घरातल्या लोकांची सेवा असो किंवा जगाची सेवा असो किंवा देवाची सेवा असो, आणि सगळ्यात श्रेष्ठ गुरुमाऊलींची सेवा काय आहे हा भाव. या सेवेद्वारे हा भाव उत्पन्न करावा लागतो. होत नाही, करावा लागतो. आणि होतो, केल्यावर होतं. महाराज म्हणतात प्रयत्न केल्यावर परमेश्वर आहे, आणि खोदल्यावर पाणी लागतं, आणि शोधल्यावर सापडतं. हे काय आहे त्याची खूण आहे. तर आपण इथं थोडासा विषय थांबू. तर आता सुरुवात करू अगोदर. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु महावीर महाराज की जय. सद्गुरु बालाजी योगी महाराज की जय. गणेशनाथ महाराज की जय. सद्गुरु ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपाद्य
मंत्रमूलं गुरु वाक्य मोक्षमूलं गुरु कृपा. वसुदेवसुतं देवो कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. तर आपण अभंगाकडे वळू. तर अभंग आहे गणेशनाथ महाराजांचा आणि 6 चरणाचा अभंग आहे. आपण कधीही मी सांगते की आपण ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत 11वा स्कंद किंवा श्लोक गीतेमधला आपण याच्यावर प्रवचन कधीही करतो. पण गणेशनाथ महाराजांचा प्रसाद काय वेगळा आहे. तर गणेशनाथ महाराजांच्या अभंगावर प्रवचन आहे आणि एवढे गोड अभंग आहेत महाराजांचे, एवढे छान अभंग आहेत की असा मनापासून उल्हास येतो. कशाला? तर अभंग सोडवण्याने. तर अभंग आहे देवाचा जो देव, भावाचा जो भाव, तोची माझा ठाव सद्गुरुनाथ. देखणेचे देखणियाचे देखणे, मनाचे निजमान, ते माझे जीवन सद्गुरुनाथ. ज्ञानाचे जे ज्ञान, ध्यानाचे जे ध्यान, तो माझा सज्जन सद्गुरुनाथ. मुळाचे जे मूळ, फळाचे जे फळ, ते ब्रह्म निष्काळ सद्गुरु माझा. वस्तूची जे वस्तू, हेची निज ही. वस्तूची जे वस्तू, हेची जे निजहित, ते माझे स्वहित सद्गुरुनाथ. देखणियाचे देखणे, मनाचे निजमान, ते माझे जीवन सद्गुरुनाथ. गणेशनाथ म्हणे नाम तुझे सार, गणेशनाथ म्हणे नाम तुझे सार. तुझविन थोर नाही कोणी. देखणियाचे देखणे, मनाचे निजमान, ते माझे जीवन सद्गुरुनाथ. हा काय आहे? गणेशनाथ महाराजांचा श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. सद्गुरु महाराजांना अनेक हे काय आहे थोरवी गायलेले आहे, पण त्यांच्या स्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही. हे खऱ्या स्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही. पण आपल्या वाचेतून पुण्य घडावं, साधू संतांचं जर स्मरण केलं, त्या वाचेनं त्यांचं मनन झालं तर काय होत असतं, तर वाचा शुद्ध होते, वाचा पवित्र होते, वाणी पवित्र होते, नवे नवे याचं अंतःकरण पवित्र होतं. म्हणून काय करावं लागतं, तर सद्गुरु मौलीची स्तुती करावं लागते. त्यांना तर कसलंच उपमा देता येत नाही, काहीच उपमा त्यांना आपण देऊ शकत नाही. आपली वाणी कशी आहे, अपुरी आहे. आणि ते कसे आहेत, तर सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म आणि व्यापकापेक्षा व्यापक. आपली वाणी काय वर्णन करणार आहे, त्यांचं काहीच वर्णन करू शकत नाही. पण जसं म्हणले समुद्र आहे आणि समुद्रामध्ये काय आहे, तर फक्त एक खडी साखराचा खडा. त्या समुद्राला काय त्या खड्यानं फरक पडणार आहे, तो समुद्र आहे आणि याचा फक्त खडा पडला आहे, काय होणार आहे. पण याला मनाला समाधान आहे की मी समुद्रामध्ये खडी साखर टाकली. काय आहे, मनाला समाधान. कोणाच्या, तर ह्या देहामध्ये, मनुष्य देहामध्ये आल्या आल्या जीवाला. मनाला काही नाही, मन तर जड आहे. त्या जीवाला, त्या चिदाभासाला काय त्यानं निश्चय केला की समुद्रामध्ये मी खडी साखराचा खडा टाकला. त्याप्रमाणे ही सद्गुरु मौलीला उपमा आहे. कोणती? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू.
असे म्हणजे हे गणेशनाथ महाराज आहेत आणि ही त्यांची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि गुरुमाऊली जशी बुद्धीला प्रेरणा देतात तसं हे अभंग सोडवण्याचा प्रयत्न करणार. मी काहीच करत नाही मी बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची धन्याचा माल मी वाहत असे हा माल. हे सगळं कसं आहे गुरुमाऊलींचं आहे. जसं म्हणले पाणी गंगेचंच आहे आणि पाणी हातामध्ये घेऊन काय करायचे त्या सूर्यनारायणाला ग्रहण करायचे. पाणी कोणाचं आहे गंगेचं. अर्पण कोणाला करायलो गंगेला. मग वेगळं आहे का त्याच्यात काही नाही. हे सगळं त्यांचं आहे. पण आताच सांगितलं धन्याचा माल मी वाहत असे हा माल. हे सगळं त्यांचं आहे आणि गंगेच्या पाण्याप्रमाणे त्यांना अर्पण करायचे. म्हणून महाराज सांगतात देवाचा जो देव भावाचा जो भाव तोची माझा ठाव सद्गुरुनाथ. देवाचा जो देव कोण आहे देवाचा देव कोण आहे आपण म्हणू देवादी देव महादेव. नवे नवे पांडुरंग नवे नवे विष्णू नाही म्हणले ब्रह्मदेव का तर सृष्टीची उत्पत्ती करतो देवाचा जो देव. इकडं प्रवृत्ती मार्गामध्ये पाहिलं तर हेच शोध आहे. आता काय आहे सध्याच्या काळामध्ये मिश्राजींनी खूप लोक कशाला लावले भक्तीला. आता देवाआदी देव महादेव सगळ्या जगामध्ये प्रगट आहे आणि खूप सेवा करतात आणि आहे बी. देवाआदी देव महादेव भोळाई तितकाच आहे आणि सावधही तेवढाच आहे. म्हणून काय आहे देवाआदी देव नाव आहे. आणखीन पुढे जाऊन जर पाहिलं तर नाही म्हणले महादेव कुठं असतात मशान. आणि विष्णू काय करतात सांभाळ करतात. जीवा जंतूचा जगताचा सांभाळ करणारे विष्णू आहेत. आणि त्याच्यापेक्षा थोरवी जर गायची म्हणलं तर ब्रह्मदेव ब्रह्म नाही बरं का ब्रह्मदेव. तो कसा आहे तर उत्पत्ती जगताची उत्पत्तीचं काम त्यांच्याकडे आहे. मग ते कसे आहेत देवाचा जो देव ते प्रवृत्ती मार्गामधला झाला बरं का. हा जो भाग आहे तर प्रवृत्ती मार्ग म्हणजे रजोगुण. संसारिकाला काय आहे संसार नीट व्हावा संसारात सुख व्हावं संसारामध्ये दुःख येऊ नये संसारामध्ये कशाला अव्यंग येऊ नये भरभरून सगळं भेटावं म्हणून काय आहे तर देवाचा जो देव कोण आहे ब्रह्मदेव श्रेष्ठ आहे. उत्पत्तीची काय करतो उत्पत्ती करणं त्यांच्याकडे आहे आणि त्याचा सांभाळ करणं विष्णूकडे आहे आणि संहार करणं महादेवाकडे आहे. म्हणून सध्या महादेवाची खूप विनंती का तर फक्त कोणी म्हणतं 50 राहिलेत कोणी म्हणतं 20 राहिलेत कोणी म्हणतं 10 राहिलेत कशाला त्या प्रलय काळाला. म्हणून महादेवाची विनंती खूप आहे. प्रवृत्ती मार्गामधले हे देव आहेत. हा झाला प्रवृत्ती मार्ग. आणि पुढे जाऊन पाहिलं तोची माझा ठाव सद्गुरुनाथ. मग देवाआदी देव कोणता आहे तर हा कधी कळतो जो भेटलियाची सवे पुरती उपायांची धावे प्रवृत्ती गंगा फिरावे सागरी जिये. तर हे काम कधी होतं तर कोण भेटावं लागतं अनाव्रत भूमंडळी भेटतो तया भूता. माऊली काय म्हणतात मला भेटावं पण अनाव्रत भेटावं. आवृत्त भेटू नये. आवृत्त भेटून काय उपयोग आहे. आवृत्त भेटलं तर आवरण काढायला किती वेळ लागन किती दिवस लागतील आणि किती काळ लागन. पण कसा भेटावं अनाव्रत भेटावं.
अनावरत भूमंडळी भेटो तया भूता. भूतच आहे देवी, पंचमहाभूताचाच अवतार आहे. पंचमहाभूताचंच सगळं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ज्ञानेंद्रिय 5 आहेत, कर्मेंद्रिय 5 आहेत, अंतःकरण 4 आहेत. सगळं सारखं आहे आणि पंचमहाभूतापासूनच बनलेला आहे, पण अनावृत आहे. मग प्रथमी तलावर असा कोण आहे, तर मौलींनी शोधला. मौलींनी त्याचा शोध लावला तर असा एकच व्यक्ती आहे. तो कोण? चांगदेव. चांगल्या चित्ताचा, चांगल्या वर्तनाचा, अष्टांग योग साधलेला आणि आत्म्यापर्यंत स्वतःपणे गेलेला तो कोण आहे? चांगदेव. म्हणून तर त्याला चांगदेव म्हणतात. आणि हा कोण शोधला? ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि त्यांना हे जे अध्यात्मशास्त्र जे आहेत, अध्यात्मशास्त्र मौलीनं अवतार घेऊन कशा करता अवतार घेतला भगवंताना? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. तर हे जगताला कळण्याकरता, जगताला सांगून कळणार नाही, जगताला बघून कळणार नाही, जगताला दाखवून कळणार नाही, तर एकान्याचं कर्म धर्म संयोगानं काय झालं? पुण्य अघटित झालं. आणि त्याकरता काय केलंय? हे अध्यात्मशास्त्र लिहून ठेवले. अध्यात्मशास्त्रासारखे ग्रंथ पहिला बघा, संस्कृत ज्ञानेश्वरी. संस्कृत तर जगाला कळतच नव्हती, ती प्राकृत केली. तिच्यामध्ये 3 कांड केले, उपासना, कर्मकांड आणि ज्ञानकांड. आता उपासना कांड कळतं, कर्मकांड कळतं आणि ज्ञानकांड कळतं. कोणाला? ज्ञानकांड कळतं ज्ञानियाला. रजगुणाला कळतं उपासना कांड आणि तमोगुणाला कर्मकांडच लागतं. ते सुद्धा त्याला पुरतं कळत नाही. मग ह्याच्यासाठी, हे कळण्यासाठी काय लागतं? तर पुण्य. आणि पुण्य कुठं होतं? आत्ताच सांगितलं, जो भेटली याची सवय. जो जर भेटला, कोण? जो म्हणजे तो परमात्मा, तोच परमात्मा. पण कसा प्रगट झाला? मागे पुढे उभार आहे सांभाळीत, आली यागात निवरया. त्यालाच अवतार घ्यावा लागला. कोणाचा? गुरुमौलीचा. का घ्यावा लागला? त्याला मोक्ष नव्हता देता येत का? नाही देता येत. या अवतारामध्ये, 10व्या अवतारामध्ये त्याला मोक्ष देता येत नाही. वेद सुद्धा ग्वाही देतात, मोक्ष देवापाशी नाही, ऐसे वेद देती ग्वाही. मग मोक्ष नामदेवरायाला देता आला नसता का देवाला? मोक्ष जनाबाईला देता आला नसता का देवाला? मोक्ष निळवरायाला देता आला नसता का देवाला? मोक्ष नामदेवरायाला देता आला नसता का? पण नाही, त्यांच्याकडे मोक्ष नाही. नामदेवरायासाठी खेचर स्वामीचा अवतार धारण केला आणि नामदेवरायाला मोक्ष दिला. असे काय आहेत? देवाचे सद्गुण आहेत. कोणत्या अवतारामध्ये? सगुण स्वरूपामध्ये. आणि सगुण स्वरूपातले जर अवतार कळाले, जर गुण कळाले, तर म्हणून पुढे सांगतात, देवाचा जो देव, देवाचा जो देव, भावाचा जो भाव, तोची माझा ठाव सद्गुरुनाथ. भावाचा जो भाव, देवाचा जो देव इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत सगुणातला देव कळाला. म्हणून तर एकनाथ महाराज म्हणले, सगुणी पाविजे निर्गुणी, सगुणी भजिजे निर्गुणी पाविजे. सगुणाला भजल्याच्या नंतर काय होतं? तर निर्गुणाचा रस्ता सापडतो. का? तर त्या निष्काम कर्म उपासनेचं वज्ज कोणाकडे होतं? तर ईश्वराकडे. मग ईश्वरी कृपा झाल्याच्या नंतर ही गुरुमौली भेटते. कोणती? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपा. अशी 3 गुणांनी युक्त सगळ्या शास्त्राचं अध्ययन झालेले श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्म बुद्धी झालेली. असं काही नाही की ब्राह्मणच ब्रह्म आहे, तसं काही नाही. ब्रह्म जाणी तो ब्राह्मण. ब्रह्म ज्यानं जाणलं तो कोण आहे? तर ब्राह्मण आहे. तो अखंड सोवळ्यामध्ये आहे. पितांबर नेसून सोवळ्यात झालेला ब्राह्मण नाही. पितांबर ते तर सोवळं तर कधीच त्यांचं धुतलेलं नसतं, स्वच्छ पण नसतं.
आणि ते सवळं नेसून सवळ्यात ब्राह्मण होऊ शकत नाही. तर ज्यानं ब्रह्म जाणलं तो अखंड सोहळी आणि उपाधी वेगळे जाणीवेच्या. ब्रह्म जाणणारा कसा आहे? तुकाराम महाराजांचा अभंग आहे, अखंड सोहळी उपाधी वेगळे जाणीवेच्या. ब्रह्म जाणणारा कसा आहे? अखंड सोहळ्यात आहे, अखंड पवित्र आहे. त्याला सवळं ओवळं किंवा मौन धरायची गरज नाही. अखंड सोहळी आणि उपाधी वेगळे जाणीवेच्या. जाणीवही नाही नेणीवही नाही. तो कसा आहे? अखंड सोहळ्यात आहे, त्याला सवळं ओवळं करायची गरज नाही. आणि तोच देव कळण्याकरता काय म्हणतात महाराज? तोची माझा ठाव सद्गुरुनाथ. मग देव कोणता कळावा? अहो कळणारा ह्या चर्मचक्षुन तर अनेक देव दाखवले, तेही 30 कोटी देव दाखवले. आपला बघा, वारा गणेश देव बदलतो, रविवारी खंडोबा, सोमवारी महादेव, मंगळवारी देवी, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्तात्रेय, शुक्रवारी बालाजी आणि शनिवारी मारुती आहे. मग आपला देव कोणता आहे? आपला कोणता आहे? म्हणून तुकाराम महाराज म्हणले, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. जर एक देव आपला केला नाही तर त्याच्या वाचून सुख कदापि मिळणार नाही. मग कोणता देव आपला एक करायचा आहे? अधिष्ठानच एकटा आहे, त्याच्याशिवाय दुसरी वस्तूच नाही. तो काय करायचा आहे? परोक्ष का होईना आपुला तो एक देव करुणी घ्यावा. कोणता देव करायचा एक? तो आणि तो कळून कोण देत असतं? इथं म्हणतो तोची माझा ठाव सद्गुरुनाथ. माझ्या सद्गुरुनाथाला गणेशनाथ महाराजांना किंवा बालाजी महाराज आणि गणेशनाथ महाराज वेगळे नाही, एकच आहेत. जसं म्हणले माऊली म्हणले, अरे चांगदेवा तुझ्या आणि माझ्या देहाची जर भेट घ्यायची म्हणलं तर इथं द्वैत होईल. तुला वाटत मी चांगदेव आहे, मला वाटत मी ज्ञानेश्वर आहे. म्हणून ही भेट कशी होईल? जी सिद्ध भेट आहे, जी अधिष्ठान भेट आहे, तिची इस्पूस म्हणजे याच्यामध्ये काय होईल? अंतर पडन. त्याच्यामुळे ही भेट नको. तसे माझे बालाजी महाराज आणि गणेशनाथ महाराज वेगळे नसून अधिष्ठानानं कसे आहेत? तर एकच आहेत. म्हणून आणि तेच कोणाकडे आहे म्हणले? तर गुरु महाराजाकडे आहे. काय आहे? तोची माझा ठाव सद्गुरुनाथ. देवाचा जो देव कोण आहेत? माझी सद्गुरु माऊली आहेत. तुम्ही म्हणता कसे? त्यांना बी पंचमहाभूताचा देह नाही, अखंड सोळी उपाधी वेगळे जाणीवेचे. त्यांनी कधीच उपाधी टाकून दिली. ही उपाधी त्याच्यातून चैतन्य बाजूला सरकलं म्हणजे ही उपाधी टाकली अशातला भाव नाही, तर त्यांनी असतानाच उपाधी टाकलेली आहे. उपाधी वेगळे जाणीवेच्या. आणि तेच उपाधीच्या वेगळं जे आहे 5 फुटामध्ये अडकलेला आत्मा आणि त्या ब्रह्माची काय करावं लागते? ऐक्यता व्हावं लागते. हे कोणाला माहीत आहे? हे गुह्य फक्त सद्गुरु माऊलीला माहीत आहे. म्हणून म्हणतात तोची माझा ठाव सद्गुरुनाथ. मला कुठं जायचंय? मी सद्गुरु माऊलीला शरण गेलो. तद्विद्धी परिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन सत्वदर्शिनः. गुरु महाराज पंचमहाभूताचा देह आहे, नाशिवंत आहे, विटाळाचं आळ आहे, पण याच देहातून काय होणार आहे? परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती होणार आहे आणि तुम्ही करून देणार आहे. म्हणून तर म्हणले तोची माझा ठाव सद्गुरुनाथ. तर
देखणियाचे देखणे मनाचे निजमान ते माझे जीवन सद्गुरुनाथ. देखणियाचे देखणे. तर आता हा जन्म आहे, मनुष्य जन्म भेटलेला आहे, स्त्रीचा असो किंवा पुरुषाचा असो. इथपर्यंत विश्लेषण कोणाचं झालं? सगुणाचं. सगुणातून माऊलीनं महाराजांनी फक्त निर्गुणापर्यंत आत्म्यापर्यंत पोहोचले, लक्षात ठेवा. आता इथून पुढं देखणियाचे देखणे मनाचे निजमान ते माझे जीवन सद्गुरुनाथ. आता देखणियाचे देखणे. आता बघ, पाहायला तर आपण हे दृश्य पाहिलो, 33 कोटी देव पाहिलो, 33 कोटी देवांना जाणायलो आणि ह्या जगताला पण जाणायलो. आपल्याला जाणायलो हा भाव नाही आपला, आपण पाहिलो. आता जाणायलो म्हणजे जाणणारा वेगळा असतो, जाणल्या जाणाऱ्या वस्तूपेक्षा जाणणारा कसा असतो? वेगळा असतो. पण असं याला कळतं का? नाही कळत. याच्या बुद्धीनं कधीच कळत नाही. कधी कळतं? गुरुमाऊली भेटल्याच्या नंतर. मग गुरुमाऊली भेटल्याच्या नंतर काय बदल होतो? तर मी पाहिलो असं वाटत नसून मी हे जाणायलो, आणि ही जाणणारी वस्तू जाणल्या जाणाऱ्या वस्तूपेक्षा वेगळी आहे. कोणीतरी पाहणारा वेगळा आहे, हे दृश्य. मग आता जग दृश्य आहे, जगाला पाहिलाय, आणि देह पण जगतातच आलेला आहे. जगत जे आहे आणि त्या जगतामधलाच हा देह आहे. मग ह्या देहाला सुद्धा जाणायला आहे का नाही ते जाणणारा जो आहे, कोणी जाणणारा जो. 65 मध्ये विशेषण आलेले आहेत, जो आणि द्रक, हे भगवंतालाच विशेषण आहेत. म्हणून म्हणतात जो तो आहे, तर जगतातला देह आहे म्हणून जगताला सुद्धा काय करायला? जाणायला. मग ह्या जाणल्या जाणाऱ्या वस्तूपेक्षा कोणीतरी वेगळा आहे, म्हणजे देखणियाचे देखणे. आता हे देखाय पाहायलाय, ज्याला देखायलाय, ज्याला लेखायलाय, त्याचा वेगळा कुणीतरी आहे, हे मला माहित नाही. ते माझं मला माहित नाही आणि माझं मला कदापि कळू शकत नाही. याला काय लागतं? तर पुण्य लागतं. किती जन्माचं? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी म्हणता, ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, मज देईल गुरु सेवा या लागी पांडवा शतजन्माचा सांडावा करावा लागे. तर हे कळण्याकरता, ही माऊली भेटण्याकरता किती लागतं पुण्य? 100 जन्माचं पुण्य लागतं. आणि 184 योनी फिरून नंतर मनुष्याचा जन्म. शेवटची पाळी तेव्हा मनुष्य जन्म. सुकलिया वर्मा फेरा पडे. जर या जन्मामध्ये मीची ओळख करून नाही घेतली, मी जर नाही ओळखला, आला तसा जन्म गेला. माऊलीच म्हणतात, जन्मा येऊन काय केले, मुद्दल सारे गमाविले. 100 जन्मामध्ये तुला थोडं 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 पुण्य साचून मनुष्य देह भेटला होता, आणि तू काय केला? खाया पिया सुखे सोया नाहक जमाना खोय. कबीरदास महाराज म्हणतात, जन्माला आलंच बाबा, खाल्लं पिल्लं आणि सुखानं झोपला. मग जे मुद्दल आणलं होतं ना, ते पण तो काय केलं बाबा? गमावलं. आता पुढे काय आहे? पुढे आहे, पुढे अवघड ये मदंड. मारीती जोडीती तोडीती. झोडणं वेगळं, मारणं वेगळं आणि तोडणं वेगळं. मारीती जोडीती तोडीती यमाचे किंकर बहु साल. म्हणजे 1 साल नाही, किंवा 2 साल नाही, किंवा 4 साल नाही, किंवा 10 साल नाही, बहु साल, गणित नाही. म्हणून म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नास अविद्याचा. गेलं ते गेलं, जाऊ द्या, पण आता तरी काय करा? जाग व्हा. आता उर्वरित आयुष्याचा काय करू नका? नाश करू नका. कशामध्ये?
खाण्यापिण्यामध्ये आणि झोपण्यामध्ये. अगोदरच अर्ध झोपीनं खाल्लंय. आयुष्यच किती आहे? स्वतःचं 40 आणि ह्या पशुआदिकांचं 60. गाढवाचं, बैलाचं आणि कुत्र्याचं स्वतःचं 40च आहे. आणि बघा ना, स्वतःचं 40 संपलं की पुन्हा बैलाचं, पुन्हा ते संपलं की पुन्हा गाढवाचं. आणि बघा ना, वृद्ध अवस्था कशी असते? केवळ कुत्र्याची अवस्था. विचार करा, सार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. कोण विठोबा आहे? कुठं विठोबा आहे? विटेवरला समजू नका, ते परोक्ष आहे. आतमध्ये जो विठोबा आहे त्याची काय करा? ओळख. आणि त्याची जर ओळख केली तर संसारात सुख येईल. ओळखीला हरी धन्य तो संसारी. या 4 डबे 4 भिंतीच्या आतला संसार नाही. ओळखीला हरी धन्य तो संसारी. जन्म मरण हा संसार आहे, ते संसार धन्य केला कोण? जन हरी ओळखला त्यानं. ओळखीला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. रिद्धी सिद्धी सुद्धा काय करतात? तर पाणी भरतात त्याच्या घरी. का पाणी भरतात? तर देखणियाचे देखणे मनाचे निज मन ते माझे जीवन सद्गुरुनाथ. तर मनाचं जे निज मन आहे, मन माहीत आहे आपल्याला. मन काय आहे आपल्याला माहीत आहे, पण त्याचं जे निज मन आहे त्याच्याही पलीकडे निज मन आहे. निज मन म्हणजे काय? तो परमात्मा. ते डोळ्याचा विषय नाही, तो कानाचा विषय नाही, तो स्पर्शाचा विषय नाही, तो गंधाचा विषय नाही. आणि ते निज मन. आणि ते कोण आहे? तर माझे सद्गुरुनाथ. आणि याला तिथपर्यंत जायचे. अंधारी रात्र आहे, अमावस्याची रात्र आहे, काळकुट अंधकार आहे. आणि त्यामधून गुरुमाऊलीनं काय केलेलं आहे? रस्ता काढलेला आहे. आणि त्या रस्त्यानं एसी पण ते चालू जाता न पडे गुंठा कोटे काही. या गुरुमाऊलीनं काय केलंय? ते पंथ मोकळा केलाय. कशाच्या द्वारे? श्रवणाच्या द्वारे. श्रवणीची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदाभेद निवारोनी. एवढी माऊलीनं वाट मोकळी केली की चोखाळली शुद्ध. कडक अंधकार आहे, अमावस्याची रात्र आहे, पण याला धक्का सुद्धा लागू देत नाही. याला म्हणतात काय? ते माझे जीवन सद्गुरुनाथ. माझं जीवन काय आहे? तर ते माझे काय आहेत? तर सद्गुरुनाथ आहेत. म्हणून तर म्हणतात तुकाराम महाराज, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. तुला केवढेही सोयरे असू दे, माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र सजन सखे हित सुखाची मांडणी. हे सगळं कसं आहे? सुखाच्या अंती सगळं आहे. आणि दुःख आल्यावर कोणाचं नाही. म्हणून काय करा? सद्गुरूचे पाय धरावे ते पाय आधी. पण ह्या जीवाला ते पण कळत नाही. ते कळण्याकरता सुद्धा काय लागतं? पुण्य लागतं. आणि शुद्ध सत्वगुण आणि निष्काम हे पुण्य लागतं हे कळण्याकरता. हेच तर जीवाला कळत नाही. म्हणून जन्माला आल्याच्या नंतर वाया का जातात? तर ह्यामुळं वाया जातात. बरं, त्यांना तरी काय दोष आहे हे कुणालाच माहीत नाही. बरं, हे कुणाला माहीत नाही असं कसं माहीत होईल का? कशानं? नाही. बरं, तुम्ही केलं म्हणून मला करता येईल का? नाही. याला काय म्हणतात? हिऱ्याचं दुकान. सोन्याच्या दुकानावर अतिच गर्दी, किराणा दुकानावर तर फुल गर्दी, पण हिऱ्याच्या दुकानावर गर्दी किती असते? एकच येतो
गिराईक पण लाखोच असतं. तसं हे अध्यात्मशास्त्र आहे. एकच गिराईक विरळा असतो. अद्वैत कुसरी विरळा जाणे. 100मध्ये लाखामध्ये एक म्हणलं तरी चालतं. मग त्यासाठी काय लागतं? निष्काम कर्म, उपासनेचं पुण्य लागतं. भगवंत तर आहेच, घेशी तेव्हा देशी ऐसा असती उदार. आणि ह्या जीवाला तेच चांगलं वाटतं. संसारामधलं सुख कसं वाटतं? गोड वाटतं. विषयाचे सुख येते वाटे गोड, बहु अवघड ये मदंड. विषयाचं सुख कसं आहे? तर गोड आहे. आणि पुढं ये दंड आहे बरं का, खूप अवघड आहे. म्हणून साधू संत गुरु महाराज जाग करतात. अरे बाबा, अनंत जन्मापासून तर दुःख भोगलं, पण कशात दुःख भोगलं? तू भक्ती केली नाही का? तू उपासना केलं नाही का? तू कर्म केले नाही का? पण सकाम केले म्हणून भरभरून दिलं इथं देवानं तुला. दिलं तरी बी तू हातचं सुटलं नाही. आपण किती अभंग म्हणतो बघा ना. देह काळाचं आणि धन कुबीराचं. फक्त म्हणतो का आपण अंमलामध्ये आणतो. आपण आणतो, समजा आता आपल्याला कळाले आपण आणतो. 1 रुपयामध्ये आपण आठाने का होईना आणतो अंमलामध्ये. बरं, ज्याला दिलंय भगवंतानं ते नाही का, तर त्यांना माहिती नाही. फक्त घ्यायचं माहित आहे, द्यायचं माहिती नाही का, तर सकाम कर्म आहे. सकाम कर्मामुळं काय असतं? मोह अंध झालेला जीव असतो. त्याला काही कळत नाही. बरं, सांगणारा भेटत नाही. भेटन का सांगणारा? नाही भेटणार. का? तर बहु अवघड आहे संत भेटी. परी जेगुजेटी करुणा केली. आणि त्या जेगुजेटी भगवंताला करुणा करण्याकरता निष्काम कर्म लागतात. आणि हेच त्याच्याकडे नसतात. म्हणून तो करुणा करत नाही. घेतो बी आणि भरभरून देतो बी त्याला. पण जाताना काय आहे? काय न्यायचंय का संग? आताच सांगितलं की देह काळाचा आणि धन कुबीराचं. येथे मनुष्याचं काय आहे? पण हे कळत नाही. कळो येईल अंतकाळी, प्राण प्राणायाच्या येळी. राहतील दुरी कोण? रांडा आणि पोर. कोणी याच्या संग येत नाही. पण याला कळत नाही. कळतं कधी? अंतकाळी. वेळ गेलेली असते, उपयोग काही होत नाही. म्हणून महाराज 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, ज्ञानाचे जे ज्ञान, ध्यानाचे जे ध्यान, तो माझे जीवन सद्गुरुनाथ. ज्ञानाचे जे ज्ञान, ज्ञानाचं ज्ञान कोणतं असतं? हे ज्ञान कशाचं आहे? सगुणाचं ज्ञान आहे. याला सांगावं लागत नाही. का? तर हे ज्ञान आहे. कोणतं ज्ञान नाही आहे ना आपल्याकडे नाही. हा, सगुणाचं ज्ञान आहे, वस्तूचं ज्ञान आहे, आपल्या सगळ्या संसाराचं ज्ञान आहे, लेकरा बाळाचं ज्ञान आहे, नाते संबंधाचं ज्ञान आहे, आणि त्यांच्यासाठी काय करायचं हे सुद्धा विज्ञान आहे. नाही का आपल्याकडं? मुलगा झालाय, त्याला शिकवायचंय, त्याला नोकरी लावायची, त्याला पैसे कमवून त्याचा संसार भरभराटीचा झाला पाहिजे, हे विज्ञान आहे. हे मला मुलगा झाला, मला मुलगा आहे, त्याचं असं असं करायचं हे ज्ञान आहे. आणि त्याच्या भरभराटी करता नोकरी लावायची, कमाईदार बनवायचं, हे काय आहे? विज्ञान आहे. हे आपल्याकडं उपजता आहे, याला शिकवायची गरज नाही. पण ज्ञानाचं जे ज्ञान आहे, कोणतं? ज्ञानाचे जे ज्ञान, ध्यानाचे जे ध्यान, तो माझे जीवन सद्गुरुनाथ. तो माझा सज्जन सद्गुरुनाथ. तर ज्ञान आहे, सगळ्या गोष्टीचं दृश्य पदार्थाचं ज्ञान शिकवावं लागत नाही. पण ध्यानाचे जे ध्यान आहे ते काय आहे? कुठं आहे? कसं आहे? किती आहे? केवढं आहे? आणि हे कसं कळून घ्यायचे? ही कुणालाही शुभ इच्छा होऊ शकत नाही. तर कोणाला होत नाही? तमगुणाला होत नाही,
रजोगुणाला होत नाही, सत्वगुणाला सुद्धा निष्काम, त्या सत्वाचे सुद्धा निष्काम कर्म उपासना झाले असतील, पुण्य अनंत जन्माचा असेल तर त्याला शुभ इच्छा होते. अरे आपण जन्माला आलो, पण हा जन्म मिळाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय? नुसता संसारच करायचा आहे का? नाही. तर संसार खरा नाही हे ज्ञानेश्वरीनं सांगितलं. संसार एक झाला होता, ही समूळ मिथ्या वार्था, पुढे होईल मागुता, इथे कल्पांती घडेना. कुठेही संसार म्हणले. कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे. कोणाचं घर आहे? देह कोणाचा आहे? आत्मा कोणाचा आहे? कुठं आहे? त्याचा तो जाणं. का त्याचा मला विचार आहे काही? नाही. जेव्हा याचं सगळं निरसन होतं, सगळं पाप पुण्य बराबर होतं, देह भेटतो, पुन्हा पुण्य जास्त होतं, गुरुमाऊली भेटते, आणि मग हा विचारात पडतो की अरे गडे आहे मी हा कोण, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश, झाका झाकी त्यास कासयाची. अरे जन्म मिळालाय. महाराज म्हणतात आमोली करत्न जोडले रे तुझ, कारे ब्रह्मबीज न ओळखसी. हे अमोलिक रत्न आहे आणि हे तुला कर्मधर्म संयोगानं भेटलेलं आहे. आणि या जन्माला आल्याच्या नंतर काय विचार करायचा आहे? तर मी कोण आहे? मी अंतःकरणातला आहे का? मी गुरुमाऊलीचा आहे का? मी ह्या आईवडिलाचा, मरक्या आईवडिलाचा आहे का? मी कोणाचा आहे? आणि मी कशासाठी आलो? निष्काम कर्म उपासना झाल्याच्या नंतर ईश्वरी कृपा झाली. ईश्वरी कृपा झाली, गुरुमाऊली भेटली, आणि गुरुमाऊलीच्या भेटल्याच्या नंतर पुरत हस्त मस्तकावर ठेवला. कसा? महावाक्याचे निनावे, गुरु कृपेचे निठावे, माता हात ठेविला नोहे, थोपटुनी जागा केला. अनंत जन्मापासून अज्ञानाच्या झोपीमध्ये काय होता? गरक झोपलेला होता. आणि या जन्मामध्ये गुरुमाऊली भेटली आणि काय केलं? तर अरे तू कोण आहेस? तू देह नसून, तो इंद्रिय नसून, तू अंतःकरण मन नसून, तू कोण आहे? परमात्मा आहे, आत्मा आहे. आत्मा नाव का आलं तुला? या 5 फुटामध्ये अडकल्यामुळं आत्मा नाव आलं. आणि ह्या जगतात अधिष्ठान जे आहे ते ब्रह्म, आणि तुझा आणि त्याचे एक हे. का वेगळा पडला? उपाधीमुळं. जसं घट आकाश नाव का आलं? घटाच्या उपाधीमुळं घट आकाश, मठाच्या उपाधीमुळं मठ आकाश. मठ पडला, आकाशाचं काही झालं? घट फुटला, आकाशाचं काही झालं? काहीच झालं नाही. तसं हा देह आहे, आणि देहामध्ये आल्यामुळं जर देह पडला तर त्याचं काहीच होणार नाही. जसं मठ आकाश आकाशाची एके, घट आकाश आकाशाची एके. नाव का आलं? उपाधीमुळं. तसं देह उपाधी लागली म्हणून नाव काय आलेलं आहे? आत्मा. आणि ब्रह्म जे आहे, व्यापक ब्रह्म, ते कसं आहे? अखंडित, एक, सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म आणि व्यापकापेक्षा व्यापक. ते काय आहे? मनाचे जे निजमान, तो माझा सज्जन सद्गुरुनाथ. आणि हेच काय आहे? माझ्या गुरुमाऊलीचं स्वरूप आहे. मी आणि गुरुमाऊली कसे आहे? तर एक रस अखंड, दोघं एक रूप आहेत. काय केलं गुरुमाऊलीनं? 3ऱ्या चरणामध्ये कळवून दिलं. कशाच्या द्वारे? ज्ञानाचे जे ज्ञान, ध्यानाचे जे ध्यान, तो माझा सज्जन सद्गुरुनाथ. कोण आहे? तो सज्जन सद्गुरुनाथ आहे. आणि त्यांनी काय केली? माझी मज भूल पडलेली होती, अनंत जन्मापासून भूल होती, आणि त्या भूलीची काय केली? विक्षेप नावाचा दोष मननाने गेला, मल नावाचा दोष श्रवणाने गेला, घालवता आला सद्गुरु माऊलीच्या साह्यानं. बरं का, आपल्याला काहीच होत नाही. सद्गुरु माऊलीच्या श्रवणानं मल नावाचा दोष निवृत्त झाला, आणि त्या श्रवणाच्या
निजध्यासनानं विक्षेप नावाचा दोष निवृत्त झाला आणि गुरुमाऊलीनं जे आवरण होतं मीच मला कळत नव्हतो ते काय केला कळवून दिला. तो माझा सज्जन सद्गुरुनाथ. सज्जन कोणाला म्हणतात? सज्जनाची व्याख्या कोणाची आहे? स आणि जन जे सत वस्तू आहे त्या सत वस्तूची अज्ञान जनाला ओळख करून देतो. जनाला म्हणण्यापेक्षा शरण जो आला, जे अनन्य भावानं शरण आला त्याला काय करतात महाराज? सत वस्तूची. तो माझा सज्जन सद्गुरुनाथ त्या सत वस्तूची काय करतात तर त्याला ओळख करून देतात. सत वस्तू काय आहे? सर्वांचं जे अधिष्ठान तेची माझे रूपपूर्ण. सगळ्या नवे 14 भुवनाला अनंत ब्रह्मांडाला जो अधिष्ठान आहे ते माझे गुरुमाऊली आणि ते आणि मी कसे आहेत तर एक आहेत. हे 3ऱ्या चरणामध्ये महाराजांनी कळवून दिलं. आता 4थ्या चरणामध्ये सांगतात, मुळाचे जे मूळ फळाचे जे फळ ते ब्रह्म निखळ सद्गुरु माझा. बघा, मुळाचे जे मूळ काय आहे? आता खूप लोकांनी ह्या मुळाचा शोध घेतलाय. म्हणले ह्या जगताला कारण काय आहे? जगताला कारण काय आहे? कार्य झालं जगत. आता ह्या 3 काळ जगताला कारण आहेत, 3 गुण जगताला कारण आहेत, 3 अवस्था जगताला कारण आहेत, 3 देह त्या जगताला कार्य आहेत. हे सगळं काही कार्य आहे, कारण नाही, कार्य आहे सगळं. 3 अवस्था, 3 गुण आणि हे 3 देह हे सगळं काही जगताला कार्य आहे. पण कारण काय आहे? जगताचं कारण काय आहे? तर जगताचं कारण एकच आहे, प्रकृती आणि पुरुष. प्रकृती आणि पुरुष. आता आपल्या ह्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर म्हणले एक हरभऱ्याचं झाड होतं म्हणले, हरभऱ्याच्या झाडाखाली 2 बहीण भाऊ त्यांचा विस्तार आहे. हा हरभऱ्याच्या झाडाखालच्या बहीण भावाचा विस्तार हे आपला ढोबळ विचार आहे. पण अनेक शोध घेणाऱ्याने खूप शोध लावला पण शोध त्यांना लागला नाही. पण माझ्या मुलीने शोध लावला. जगताला कारण कोण आहे तर प्रकृती आणि पुरुष, माया आणि ब्रह्म. ब्रह्मा हे जेव्हा व्यापक आहे तेव्हा त्याला काहीच करता येत नाही. का तर त्याला साधन कोणतंच नाही. मग ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीनं ओवी घातली. ओवी कशी आहे? माझी स्तव झाले परी मी नाही केले, ऐसे दयाने जाणिले तो सुख लागा. त्याच्याशिवाय तर काहीच होत नाही आणि ते तर काहीच करत नाही, त्याला काहीच करता येत नाही. मग प्रकृती कोण आहे? प्रकृती ही आहे माया आणि हे जे ब्रह्म आहे ते ब्रह्म. मग कोणाचा आहे? प्रकृती आणि पुरुषाचा हा काय आहे? सगळा विस्तार आहे. आणि हे सगळं उत्पन्न झालेलं आहे. जे दिसणारं दृश्य जे आहे उत्पन्न झालेलं आहे. तुम्ही म्हणता मग प्रकृती आणि पुरुष. पुरुष पण उत्पन्न झालेला नाही, पुरुष व्यापक आहे. पण ही काय आहे? जेव्हा कोठेच नव्हते काही आणि ढालगज निर्माण झाली गे बाई. तर ही ढालगज कोण आहे? तर ही माया आहे. त्या मायेनं काय केलं? अनादी आहे. अनादी आहे पण अनंत नाही. महाराजांनी सांगायचं 6 पदार्थ अनादी आहेत. कोणते कोणते आहेत 6 पदार्थ? माया, ब्रह्म आणि संबंध, ईश्वर, जीव आणि भेद. माया ब्रह्म या दोघाचा संबंध, ईश्वर जीव आणि या दोघांमधला भेद. आता ईश्वर उत्पन्न झालेला आहे, मानजीव पण उत्पन्न झालेला आहे. ब्रह्म अउत्पन्न आहे, ब्रह्माची उत्पत्ती नाही, त्याचा संबंधही उत्पन्न आहे, त्याचा पण विषय नाही. आणि माया तर उत्पन्न झालेलीच आहे. माया उत्पन्न झालेली, संबंध उत्पन्न झाला, पण जे ब्रह्म आहे ते कदापि उत्पन्न नाही. मग ब्रह्म कसं आहे? अनादी अनंत. माया अनादी शांत
संबंध अनादी शांत आणि ईश्वर अनादी शांत आणि जीव अनादी असून शांत सुद्धा म्हणता येत नाही. संबंध तर नाहीच. फक्त एक ब्रह्म कसा आहे अनादी अनंत आणि हे सगळे त्याच्या स्वरूपावरच्या काय आहेत तर लाटा आहेत. मग अनादी अनंत जे आहे ते खरं आहे. ही मधीच माया घालगत निर्माण झाली आणि तिनं काय केलं त्या एका अंशावर आहे ब्रह्माच्या एका अंशावर आहे पण तिनं काय केलं त्याला रेगा रूपाला आणलं सगुणाला आणलं मांडीवर आहे बसलेली आणि त्यालाच झाकून टाकलं आपलाच पगडा केला. आपलाच काय केला पगडा आणि आपल्या तालावर त्याला नाचवत आहे. कोणाला त्याला म्हणण्यापेक्षा त्याला झाकलंय स्वतःच प्रगट झाली ना आपणच नाचायली. पण आधार कोणाचा अधिष्ठान कोणाचं आहे तिला त्या ब्रह्माचं. ब्रह्म जर नसन तर ती शक्यच नाही. अनादी शांतय अनादी आहे पण शांतय. का शांतय याचं अधिष्ठान यानं काढून घेतलं तर ती राहतच नाही. मग तिला एकटीला ह्या जगताचा भार सहन होईना तिनं अविद्या निर्माण केली पुन्हा जीवासाठी. ईश्वरासाठी माया आणि जीवासाठी केली अविद्या. पण हिनं काय केलं आहे गुणातीच आहे माया पण शुद्ध सत्वगुण आपण घेतला आणि मलिन सत्वगुण अविद्येला दिला. म्हणून जीवाला काय होता जसं कळत नाही तर करता नसताना करता होतो भोगता नसताना भोगता होतो. पुढीलांचे ओझे आपुल्या माथा घेईजे सांग कान दाटीजे धनुर्धरा. सगळं लोकांचे पण आपल्या माथ्यावर घेतले आणि दबून गेलाय खाली. आणि जे खरं स्वरूप आहे त्याला विसरून गेला. भगवंतानं सांगितलं ममांशो जीवलोके जीवभूत सनातन. हे मीच आहे पण का मुक्त होता परिबळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. या जीवानं काय केलं काहीच नाही पण छंद मी माझं म्हणून घेतला म्हणून मरायला आणि जन्माला यायला फजित व्हायलाय तरी पण कळत नाही. कुठपर्यंत कळत नाही मौली भेटेपर्यंत. म्हणून म्हणतात ज्ञानाचे जे ज्ञान ध्यानाचे जे ध्यान तो माझा सज्जन सद्गुरुनाथ. चौथ्या चरणामध्ये सांगतात मुळाचे जे मूळ फळाचे जे फळ ते ब्रह्म निष्कळ सद्गुरु माझा. तर माझे गुरु माऊली कसे आहेत म्हणले फळाचे जे फळ. आता कर्म केलं भगवंतानं फळ दिलं नाशिवंत दिलं पण फळ पाहिजे नाही आम्हाला. फळाची गरज नाही. फळाचं जे फळ आहे फळाचे जे फळाचे जे फळ ते ब्रह्म निष्फळ सद्गुरु माझा. तर ते फळाचंही फळ आणि त्या फळाचं पुन्हा एक फळ असतं ते अविनाशी असतं आणि जे फळ असतं का ते नाशिवंत असतं. फळाचं जे फळ आहे ते अविनाशी असतं आणि ते कोण आहे तर ब्रह्म निष्फळ. फळाची आशा नाही. फळ तर नाशिवंत आहे आणि फळ देणारा कोण असतो ईश्वर असतो. फळ देणारा कोण आहे ईश्वर. मग ईश्वराकडे शाश्वत काहीच नाही सगळं नाशिवंत आहे. मग त्या फळाची गरज नाही. ते ब्रह्म निष्फळ सद्गुरु माझा. फळाची आशा करून नाही फळ देऊन घेऊन नाहीच केलं महाराजांनी. काय केलं केवळ ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले ते ब्रह्म निष्फळ सद्गुरु माझा. सद्गुरु मौलीनं काय केले कर्म केले नाही का कर्म केले म्हणूनच इथपर्यंत आले. उपासना केली नाही का केली म्हणूनच इथपर्यंत आले. आणि भक्ती केली नाही का केली पण कशी केली ब्रह्म उपासना केली सद्भक्ती केली आणि सत्कर्म केले.
तेच आहे. तर कर्म तेच नाव आहे, उपासना तेच नाव आहे, भक्ती तेच नाव आहे. भक्ती पण लागती. भक्ती विना ज्ञान कसं आहे तर वान राहील. भक्ती लागती, पण कोणती भक्ती लागती? सद्भक्ती लागते, सत्कर्म लागतात. आणि उपासना ब्रह्म उपासना, जेव्हा ब्रह्म उपासना याच्याकडून घडते तेव्हा ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. तो कोण आहे? तो आहे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. तेव्हा ही काय होती? पदवी प्राप्त होती. म्हणून उपयोग नाही नुसता म्हणायला. तर काय, आपण म्हणायला दम नाही, वाणीला बोलायला दम नाही, पण पाणी किती खोल आहे हे माहीत नाही. समुद्रातली खोली पाहण्यासाठी कोण गेला होता? मिठाचा खडा. मिठाचा खडा काय म्हणला? निघाला कुठून होता? समुद्रातून. आणि खोली पाहायला गेला कुठं? समुद्रामध्ये. पुन्हा वापस आला का? तसं एकदा जर ह्या ज्ञानामध्ये पडलं, ह्या ज्ञानाचा संग केला तर पुन्हा बाहेर यायचं नाही. मग जसा मिठाचा खडा पाणीरूप झाला, समुद्रातूनच आला होता, समुद्राच्या वेगळा पडला म्हणून मीठ स्वरूपाला प्राप्त झाला. आणि जर पुन्हा त्याला पाणीच पाहिजे असेल तर समुद्राचीच भेट घ्यावं लागते. तसं हा जन्म अनंत जन्म भेटले याला. 184 योनी फिरून हा शेवटचा जन्म मिळाला म्हणलं तरी चालतंय. मग आता मीठ राहायचंय का? तर नाही. तर काय करायची? ह्या ज्ञानाची खोली, हे ज्ञान कुठपर्यंत आहे, किती सागर आहे, किती समुद्र खोल आहे हे बघण्याकरता काय करायची? एकदा उडी मारली तर बुडी घ्यायची, पुन्हा वर यायचं नाही. का यायचं नाही? महाराजांनी सांगितलं, सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी दे माझ्या मना. मना काय आहे? हे सगळा खेळ मनावर आहे. म्हणून त्या मनाला विनंती करायची, काय कर बाबा, तेथे बुडी दे. आणि बुडी दिली ना, मग पुन्हा वरी तोंड काढू नको, मग पाणी व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून महाराज 4थ्या चरणामध्ये म्हणतात, मुळाचे जे मूळ, फळाचे जे फळ, मुळाचे जे मूळ, फळाचे जे फळ, ते ब्रह्म केवळ सद्गुरु माझा. मूळ स्वरूप जे आहे, काय आहे मूळ स्वरूप? तर व्यापक, निर्गुण, निराकार, निरावयव, व्यापक, सूक्ष्म आणि घनवट, पोत भरलेला. किती भुवनामध्ये? 14 भुवनामध्ये. म्हणून तर महाराजांनी ह्या वेदांची, शास्त्रांची गणना केली या जीवाला करण्याकरता. भेद केले, जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद आणि ईश्वर जडाचा भेद. आणि देश भेद, काल भेद, वस्तू भेद, स्वगत, सजातीय, विजातीय. काय सांगितलं? स्वगत भेद आहे म्हणले, त्याच्यासारखी दुसरी वस्तू नाही. सजातीय भेद आहे म्हणले, आंब्याचा आणि लिंबाचा, वृक्षच आहे, दोन्ही सारखेच आहेत पण भेद आहे. एक कडू आहे, एक गोड आहे. तसं ब्रह्माच्या जातीची वस्तू दुसरी कोणी नाही. सजाती, विजातीय, दगड आहे, वृक्ष आहे. तसं म्हणले, वृक्षासारखा दगड नाही, दगडासारखा वृक्ष नाही, विजातीय. देश आपल्या भारतामध्ये आहे, अमेरिकेमध्ये भगवंत नाही का? देश आणि काल म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ. सकाळी देव आहे, दुपारी नाही का? दुपारी आहे, संध्याकाळी नाही. काल भेद आहे का? अगर वस्तू भेद आहे का? कोणत्या वस्तूत भगवंत नाही? कोणती वस्तू भगवंताशिवाय आहे? असा काय आहे म्हणले? हा भगवंत, हा देव. आणि काय हे सगळं खरं वाटते? तर सगळ्यांना अधिष्ठान खरं आहे, म्हणून हे खरं भासतं. हे दृश्य जे आहे ना, खरं का वाटतं? तर याचं अधिष्ठान खरं आहे. ज्याच्या, जसं पाण्यावर लाट दिसते, पण लाट राहते का? जेव्हा लाट पाणी होते तेव्हा पाणीच दिसतं, पण जेव्हा लाटा येल्या तेव्हा किती वाटते? किती लाटा आल्या तर किती लाटा मार पाणी. पण पाणी लाट गिरते तेव्हा काय होतं? पाणी. तसं हा समुद्र आहे, व्यापक स्वरूप,
निर्गुण निराकार जे अधिष्ठान आहे, मूळ आहे, आणि त्यावर ह्या काय आहेत अधिष्ठाच्या लाटा आहेत. कित्येक येतात आणि कित्येक जातात. म्हणून महाराज म्हणतात मुळाचे जे मूळ, फळाचे जे फळ, ते ब्रह्म निष्फळ सद्गुरु माझा. वस्तूची जे वस्तू हिताचे जे निजहित, वस्तूची जे वस्तू हिताचे जे निजहित, ते माझे स्वहित सद्गुरुनाथ. माझं काय केलं? आई बापा जन्म दिले, माया जाळी गुंतविले, साधू संतांचे उपकार आई बापाऊनी थोर. महाराजांनी माझ्या गुरुमाऊलीनं काय केलं तर ते माझे स्वहित सद्गुरुनाथ. वस्तूची जे स्वतः हिताचे जे निजहित, जे स्वहित होतं. स्वहित म्हणजे आसक्ती करून हित करणे. ह्या संसारिक लोकांचं जे हित करत होतं ना, संबंधीचं नात्याचं गोत्याचं स्वहित, आणि त्या स्वहितापासून काढलं आणि निजहिताकडे महाराजांनी लावलं. ते माझे स्वहित सद्गुरुनाथ. महाराजांनी काय केलं? दृश्याचं जे मन रमलेलं होतं दृश्यामध्ये, आणि ते मन दृश्यामधून काढलं आणि स्वहिताकडे लावलं. हे काम कोणी केलं? माऊलीने केलं. माया आई बापा जन्म दिले, माया जाळी गुंतविले, साधू संतांचे उपकार. म्हणून तर म्हणतात आई बापाऊनी थोर. दुःखापासून काय करतात? याला वेगळं करतात. म्हणून साधू संतांचे थोर उपकार असतात. म्हणून 5व्या चरणामध्ये महाराज म्हणतात गणेशनाथ म्हणे नाम तुझे सार, तुझे विन थोर नाही, तुझे विन थोर अनेक नाही. 5व्या चरणामध्ये शेवटच्या चरणामध्ये गुरुमाऊलीने सांगितलं गणेशनाथ म्हणे नाम तुझे सार, तुझं विन थोर अनेक नाही. तुमचं नाम कसं आहे तर थोर आहे, श्रेष्ठ आहे, अनंत आहे, अखंड आहे आणि निज रूप आहे. म्हणजे अखंड माझ्या जवळ आहे. अगदी जवळ म्हणजे निज म्हणजे एकदम जवळ म्हणण्यापेक्षा परोक्ष झालं. एकदम कसं आहे तर माझं स्वरूपच आणि तुमचं दोन्ही कसं आहे एक आहे. मग ते स्वरूप काय आहे? आत्मा आणि ब्रह्म. सामवेदाच्या तत्वमसी महावाक्यानं काय केलं? गणेशनाथ महाराज किंवा बालासाहेब महाराज यांनी त्या महावाक्याच्या द्वारे ते आत्मा तू आहे आणि तू ते आत्मा आहे. जीव ब्रह्म एके ज्ञान. जन्माला आल्याच्या नंतर काय आहे तर या जीवाचं कर्तव्य हे आहे की हे बाकीचं काहीच नाही. हे सगळं काही प्रारब्धानं आहे. प्रारब्धावर सगळं आहे. देह कसा आहे? प्रारब्धाच्या अधीन आहे. आणि परमार्थ कसा आहे? प्रयत्नाचा आहे. प्रयत्नानं इथपर्यंत जाता येतं. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण याच्याही पलीकडे जाता येतं. हे चारी धाम तर गुरु महाराजांच्या साह्यानं. गुरु महाराजांनी एकदा हाताला पकडलं, आपण हात सोडायचा नाही. आपोआप हे अथांग संसार रूपी सागर भरलेला आहे. कधी नेऊन सोडतात महाराज याचं याला कळत नाही. म्हणून त्याची बुद्धी काय होती? संसारिक होती. सामवेदाचं तत्वमसी महावाक्य, ऋग्वेदाचं अहम ब्रह्मास्मी त्याची विनंती केली आणि बुद्धीला प्रेरणा दिली की बुद्धी अहम ब्रह्मास्मी वाक्य ग्रहण केलं. अहम ब्रह्मास्मी बुद्धी काय होते तर त्या व्यापक परमात्म्याला व्यापू शकते. आणि ती वृत्ती राहत नसून काय होते तर निवृत्त होते. जेव्हा वृत्ती निवृत्त झाली तेव्हा जन न दिसे तेथे काय झाला तर या परमार्थाचा शेवट झाला. देहात असताना
विधेयी अवस्था यालाच म्हणायचं. कोणती दुसरी विधेयी अवस्था आहे? हीच विधेयी अवस्था स्वतः महाराजांनी प्राप्त केली आणि जे अनन्य भावानं शरण गेला, ज्याचं पाप पुण्य उदयाला आलं आणि त्यानं काय केलं, हे शिखर गाठलं. की त्रिकुट शिखरी दान मिळेल. काय झाला आपल्याला त्रास? परमार्थामध्ये त्रास काय झाला? फक्त विचार. कोणता संबंध आहे? कर्तव्य भाव संबंध आहे विचाराचा आणि या परमार्थाचा. फक्त विचार केला, मी कोण आहे? मी तर अरे देह नसून कोण आहे? आत्मा. अरे आत्मा सुद्धा नाही. कोण आहे? तो ब्रह्म. उपाधी लागली म्हणून आत्मा नाव आलं. ते व्यापक ब्रह्म कोण आहे? ते मी आहे. म्हणून गणेशनाथ महाराज म्हणतात, देवाचा जो देव, भावाचा जो भाव, तो ती माझा ठाव सद्गुरुनाथ. देखनियाचे देखणे, मनाचे निजमान, ते माझे जीवन सद्गुरुनाथ. ज्ञानाचे जे ज्ञान, ध्यानाचे जे ध्यान, तो माझा सज्जन सद्गुरुनाथ. मुळाचे जे मूळ, फळाचे जे फळ, ते ब्रह्म केवळ सद्गुरुनाथ. वस्तूची जे स्वतः हिताचे जे निजहित, ते माझे स्वहित सद्गुरुनाथ. गणेशनाथ म्हणे, नाम तुझे सार, तुझवीन थोर अनिक नाही. देखनियाचे देखणे, मनाचे निजमान, ते माझे जीवन सद्गुरुनाथ. तर ही प्रवचन रूपी पुष्प गुरु महाराज जाची सेवा त्यांच्या शिष्याकडून माझ्याकडे आलेली होती. माझ्या बुद्धीला प्रेरणा जशी दिली महाराजांनी, तसा असाच काही भावार्थ असेल अशी कल्पना नाही. ज्याच्या बुद्धीला जसं झापलं तसं प्रतिपादन करू शकतात. पण गुरु महाराजांनी जशी बुद्धी दिली, जशी बुद्धीला प्रेरणा दिली, तसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. म्हणून महाराज म्हणतात, नाही मी बोलतसे वाणी, आणि हाच शिकविता धनी वेगळाच. जो धनी आहे तो कसा आहे? आतमध्ये, आणि तोच आहे. म्हणून तर म्हणतात, मजरदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, मनोनी विषय सत्याधरू विवेकावरी. माझ्या बुद्धीला जेवढा विवेक झापला तेवढा केला. अधिष्ठानापर्यंत जसं महाराजांनी या अभंगाचं प्रतिपादन केलं तसं मांडण्याचा प्रयत्न केला. हे पुष्प माझ्याकडे आलेलं होतं. 2-4 मिनिट तुमचे आगाव घेतले त्याच्याबद्दल धन्यवाद. झालेली सेवा तुमच्या गणेशनाथ महाराजांच्या चरणी, बालासाहेब महाराजांच्या चरणी, तुमच्या संत मंडळीच्या चरणी अर्पण करून पूर्ण सेवेला विराम. कुंडली गौरदेव हरी विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालाजी योगी महाराज की जय. गणेशनाथ महाराज की जय.